आम्ही कवाईमध्ये पोहोचलो आहोत, पण अजून प्रवास संपलेला नाही. आधी सामान घ्यायचं, मग सुरू होणार आहे खरी कवाईची सफर. आपण आता या ठिकाणी आपली जी मोठी बॅग होती ती चेकिंग केलेली, ती पिकअपला आलेलो आहोत. बघूया आपण आता किती वेळ लागतो. बघा, आली आमची बॅग आली. घेतली आपण बॅग घेतली. चला, फायनली आपली चेकिंग बॅग आपल्याला मिळाली आहे. चला जाऊया. यातनं आपण आता जात आहोत. ओके, आपण आता या ठिकाणी उतरलो. इथून आपण रेंटल कार पिकअप करणार आहोत. चला, कार रेंटल घेण्यासाठी पण लाईन लागलेली आहे मोठी. हे बघा, चला फायनली धीरजचा नंबर लागला आणि आपल्याला रेंटल कार मिळाली. खूप वेळ बसावं लागलं या ठिकाणी आणि मी तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ एडिट करत बसले. मग हे बघा, या ठिकाणी सगळ्या रेंटल कार लावलेल्या आहेत. हे बघा, ही कार मिळाली आपल्याला. आपण आता सामान ठेवतो यात. अखेर आम्ही कवाईमध्ये पोहोचलो. Turn left onto Holy Malima Place. Then at the next stop sign, you'll turn right. Aloha. What's your contract? Yeah, gas is full. Yeah, it is full. 29 miles over that zone. 29 miles. चला, आपल्याला हॉटेलमध्ये पोहोचायला 53 मिनिट्स लागणार आहेत. 29 miles एकूण. At the stop sign, turn right onto जवळजवळ एक Mokulele तास. Loop. Then keep right. रस्त्याने जाताना सुंदरशी शेतं लागलीत. वाव, उंच उंच पामची झाडं, अगदी हिरवगार निसर्ग, अगदी मन बहरून जातं. समुद्र लगेच लागला जाताना. अगदी दाट जंगल लागलं. किती सुंदर वाटतंय. गाव लागलं. कवाई गाव तुम्हाला दाखव असं वाटलं, म्हणून गावसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्ही या ठिकाणी आता बघा कशी घरं आहेत, कशी दुकानं आहेत इथली. आणि याची हाईट जरा कमी वाटते. जे रेग्युलर घरं असतात अमेरिकेमधील, त्याच्यापेक्षा ह्या घरांची हाईट खूप कमी जाणवली मला. आणि आपण असंच गावातून आता जात आहोत आणि मला तुम्हाला कवाईसुद्धा दाखवायचं आहे, म्हणजे कसं आहे ते गाव. म्हणून मी हा व्हिडिओसुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे तुमच्यासाठी. हे बघा कसं आहे, दिसतंय तुम्हाला. साईडने बघा, दोन्ही साईडने असं हे छोटंसं गाव दिसलं. साईडने बघा, Beach side boutique. अशा पद्धतीचं हे आहे. हे रस्त्याने जाता जाता आम्हाला लागलेलं गाव. हे असे रस्ते यातले, अशा ह्या बिल्डिंग्स. उंच नाही, 1 ते 2. आता हा साईडचा व्ह्यू. हे दुकानं, पलीकडे समुद्र दिसतोय. हे बघा, हे संपूर्ण गाव जाताना मला रस्त्यात लागलं. आता हा समुद्र लागला आहे. अगदी हिरवं हिरवं गार पाणी या समुद्राचं दिसत होतं आणि बघतच राहावं त्या समुद्राकडे टक लावून असं मला वाटत होतं. खूपच सुंदर. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि आपण आता परत रस्त्याला लागलो आहोत. आता हे वळणावळणाचे रस्ते आणि सुंदर सुंदर अशी ही झाडं हिरवीगार. इतकं सुंदर हे निसर्ग असल्यावर आपलं मन अगदी बहरून जातं. आता हा लागलेला आहे रिसॉर्टला जाणारा रस्ता. आता आम्ही रिसॉर्टच्या आतमध्ये शिरलेलो आहोत. हे असं रिसॉर्टचं निसर्ग.
सगळी झाडं सुंदर सुंदरशी अशी ही हिरवीगार. वाव, खूपच सुंदर. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आता आम्ही ह्या ऑफिसकडे ही ज्या ठिकाणी आपल्याला चेक इन करायचं आहे रिसॉर्टचं, त्या ठिकाणी आम्ही ही कार घेऊन जात आहोत. तर जाता जाता खूप सुंदर असा व्ह्यू आम्हाला बघायला मिळाला रिसॉर्टचा. आपण आता रिसॉर्टच्या पार्किंग लॉटमध्ये येऊन पोचलो. चला, 1 तास ड्राईव्ह करून पोहोचलो आपण एकदाच. किती छान व्ह्यू बघा, किती सुंदर आहे. हे बघा, हे आहे. हे बघा. काय नजारा आहे. एस्टिनो हॉटेल आहे रिसॉर्ट, आणि या ठिकाणी काय सुंदर नजारा दिसतोय. मी विचार करत होते तरी, कारण इथे हवाईला सगळे बीच आहेत. मग हॉटेल रिसॉर्टचे तिथे स्विमिंग पूल आहेत की नाही, पण आहेत. आता हे बघितल्यानंतर आहेत स्विमिंग पूल पण आहेत. या ठिकाणी धीरज चेक इन करतोय. छान आहे. तुम्हाला मी दाखवलं ना बाहेरचा व्ह्यू. आपण रिसॉर्टमध्ये राहणार आहे. हे बघा, व्हाईट जॅस्मिन. भरपूर कोंबडे आहेत इथे. चला, या ठिकाणी कार पार्क केलेली आहे. आता आपण चालत जाऊया रिसॉर्टमध्ये. हे बघा, इथे पांढरी शुभ्र जास्वंदी आहे. पाहिली? खूप सुंदर. आम्ही कार पार्किंग केली ना, त्याच्या साईडलाच असं डिडोनी लावतात, माहिती आहे का आपल्याकडे, तशी लाईनशी लावलेली आहे. खूपच सुंदर आहे बघा. पांढरे शुभ्र जास्वंदी. आणि ही काय अशी एक झाड नाही आहे. वाव, खूपच सुंदर. किती सुंदर आहे. हे बघ ना, भरली अगदी जास्वंदाच्या फुलांनी. वाव, हे बघा. अरे अगस्ती घे ना बाळा. अगस्ती, नील. स्लो. हा एक जास्वंदीचा प्रकार. किती सुंदर आहे. ओ माय गॉड. गुलदस्ता सारखंच आहे हे बघा. याला काही पाकळ्या बिकळ्या किती, खूप पाकळ्या आहेत, मोजतानी आहेत. हे ना माझ्याकडे घरी आहे ना, त्याचंच आहे ना. हे बघा, पिंक कलरची. वाव. हे बघा. वाव. किती सुंदर. वाव. कुठे गेलात तुम्ही? इकडे गेलात.
जस्ट आत्ता रिसॉर्टच्या रूममध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि तुम्हाला रिसॉर्टच्या रूमची टूर करवते मी कशी आहे बघूया. हे बघा, ह्या दरवाजाने आपण एंट्री केली आणि आता समोर काय आहे, समोर या सुंदर 2 फ्लॉवरच्या फ्रेम आहेत आणि त्यानंतर इकडे हे वॉशर ड्रायर आहे. दिसलं, एकावर एक 2 छान आहेत ना. आणि हे त्याचं कपाट, नंतर इथे हा मिरर, इथे मग हे प्रेस आहे, प्रेस करायचं टेबल वगैरे, व्हॅक्यूम वगैरे आहेत. ते ब्लँकेट वगैरे दिसत आहेत. हे एक काही ओपन होत नाही, बघूया नंतर. आणि नंतर काय, इकडे हे बघा, इकडे किचन आहे छोटंसं, 2 याची शेगडी, ही ग्लास टॉपची दिसली. इथे हा चाकूचा सेट, एक कॉफी मेकर आहे इथे ठेवलेलं आहे. ते टाईड साबण आहे, इथे स्क्रब वगैरे आहे. साबण आहे का, नाही हे पावडर आहे. मला वाटलं सोप आहे टाईड, पण ही पावडर आहे. हे कास्केटचे आहे, हे डिशवॉशरचं आहे सगळं सामान. आणि हे पॉमोलिव्ह, हे डिशवॉशर आहे, हे हाताने धुण्यासाठी. बोर्ड, या ठिकाणी हा चॉपिंग बोर्ड आहे. बेसिंग बघा किती क्यूट आहे, अगदी छोटूस आहे. हे बघितलं काय करतोय अगस्ती, मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, इथे कपाट आहेत, इथे क्रॉकरी, ग्लास वगैरे, प्लेट आहेत. म्हटलं एंट्री केल्यावर लगेचच दाखव तुम्हाला. अरे बापरे, किती मोठा आहे बघा हा मायक्रोवेव्ह, खूपच मोठा आहे. वरती अजून तिकडे कपाट आहेत. आणि इथे हा फ्रीज डबल डोअरचा, हे बघा, हे बघा असा फ्रीज आहे सुंदर. इथे खाली कपाट आहेत, हे बघा, हे ओपनर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्पून आहेत, फोर्क आहेत, हे बटर नाईफ आहेत. इथे हे बघा, हे प्लॅस्टिकचे स्पून, नॉनस्टिकच्या भांड्यांसाठी यूज करण्यासाठी. इथे क्रॉकरी, इथे पण आहेत हे असं मोठे मोठे चिमटे. इथे काही असं झाडं वगैरे दिसतात. इथे टोस्टर आहे, हे बघा छान आहे टोस्टर. आणि अजून काय राहिलं, सगळंच दाखवते मी तुम्हाला. आणि इथे डिशवॉशर आहे, अगदी छोटूसं क्यूट आहे अगदी. वाव, 2 माणसांसाठी हे छानच आहे. हे बघ ना किती छोटं हे, मुंबईत पण असंच असतील. हे छोटंसं असं आडवं आहे, आमचं चौकोनी ना, हे आडवं आहे. हे छोटंसं असं डिशवॉशर या ठिकाणी हे. आणि इथे ह्या भाजी धुवायची टोपली वगैरे, कढई वगैरे, पॅन आहे स्टीलचं वगैरे, नॉनस्टिकचं पॅन असं आहे. एंट्री केल्यावर इकडच्या साईडला हे, आणि इकडे बाथरूम. हो, हे बघा. आता इथे लाईट कुठे आहे बघूया आपण. लाईट कुठले, इथे खाली लॅम्प लागलाय. लाईट एवढेच आहेत का, सापडेल आपल्याला लाईट. सापडलं की, हे बघा, हे बघा, इथे हा टब बाथ आहे. इथे विंडो आहे असं वाटतं मला. या ठिकाणी हा टब बाथ, छानशी फ्रेम आहे इथे. हा मोठासा मिरर आहे इथे, त्यात मी सुद्धा दिसते. हा बेसिंग, इथे हा व्हाईट टी सोप, हे बॉडी लोशन आहे.
या ठिकाणी फेशियल टिश्यू आहेत. या ते शॉवर कॅप पण दिली आहे आणि ते टॉवेल, पेपर रोल आहे, टॉवेल, पेपर रोल आणि फेस टिश्यू. इथे बहुतेक ड्रायर असेल. हो बरोबर आहे, इथे याचं ड्रायर आहे. आणि इथे हे आहे शॉवर. तुम्हाला टब्बात करायचं तर टब्बात करा, नाही तर शॉवर इथे. हे बघा, या ठिकाणी हे शॉवर मस्तच आहे. इथे पाईप आहेत. तुम्हाला हातात घेऊन करायचं तर हातात घेऊन पण तुम्ही करू शकता. वरती याची सोय आहे. आणि तिथेच मग ते शॅम्पू, कंडिशनर सगळं लावलेलं आहे, बॉटल. आणि तिकडे सोप पण ठेवलं आहे कोपऱ्यात. आणि इकडे हा टॉयलेट. हे बघा, आता लाईट लागला आणि हा फॅन पण, एक्झॉस्ट फॅन पण चालू झाला. ओके, हा असा आहे इथं. आणि स्लायडिंगचा डोअर आहे असा, ना. चला, तर हे झालं. ओके, किचनच्या अगदी समोरच आहे. हा इकडे किचन आहे, किचनच्या समोर अगदी इकडे हे आहे. हे बघा, इथे हा मोठाचा मोठा किंग बेड आहे. पाठीमागे असे आहे. लाईट पण त्यातनं बाहेर पडते, लाईट पण आहे, हो ना. त्यातून दोन्ही साईडला लॅम्प आहेत. आणि या ठिकाणी हा सोफा आहे. सोफा कम बेड असेल बहुतेक. हा आपण चेक केला नाही, बघूया. ही छानशी सुंदर या ठिकाणी फ्रेम आहे. या ठिकाणी हे बघा असं आहे. सेंटर टेबल, हा इकडे कॉफी टेबल, 2 चेअर. आणि हा इकडे चेस्ट. इकडे हा टीव्ही. या चेस्टमध्ये ड्रॉवर आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. तर ही अशी आहे. आणि मग बाहेर हे बघा, आता सन दिसते का? इथे बाल्कनी. वा, हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे. वाव, हे बघा खूपच सुंदर. हे असं आहे बाहेर. पलीकडे समुद्र पण दिसतोय आपल्याला. तुम्हाला दिसते का? हे बघा, दिसला का समुद्र? हट, या ठिकाणी 2 हट दिसत आहेत का? लोक मस्त तिकडे फिरतायत. तिकडे स्विमिंग पूल आहेत. जवळ आहे आपल्याला स्विमिंग पूल जायला इथून. वाव, हे बघा, हे बदक आलेत, वेगळ्या प्रकारचे बदक. त्यांचा कलर बघा. वेलकम करायला आलेत ते आपल्याला. हो ग, वेलकम करायला आलेत. खाऊ पाहिजे तुम्हाला? अरे बापले, खाऊ पाहिजे. हां, नेने, डक नाही. त्याचं नाव क्रू आहे. क्रू, आणि त्याचं नाव झन आहे. ते पायावर लिहिले. ते बघा, त्यांच्या पायावरती नाव लिहिले. एक झेन आहे आणि एक क्रू आहे. बघा, आता 6:30 वाजले बरोबर. किती? 6:30 झालेत. कशी वाटली तुम्हाला रिसॉर्टची रूम आणि हा व्ह्यू बाहेरचा नजारा? खूप सुंदर. आवडला का तुम्हाला? ते बघा, मस्त. सूर्यनारायण नारायण नारायण नारायण. सुंदर. आवडली का तुम्हाला रिसॉर्टची रूम? आवडली? मला खूप आवडली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. हे बघा, इथे हे बाहेर 2 चेअर आणि हा स्टूल आहे. चला, आपण आता आतमध्ये जाऊया. स्लायडिंगचा हा डोअर आहे. ओके, विंडोमधून बघितल्यावर की छान असं दिसतं. तुम्हाला रिसॉर्टची रूम टूर करवली मी.
कशी वाटली नक्की सांगा. आता काय प्लॅन आहे माहिती नाही. आता प्लॅन काय इथे हे रेस्टॉरंट. ओके, इथे बीच जवळ नाही आहे रिसॉर्टपासून, तर 10 मिनटं ड्रायव्हिंग करून गेल्यानंतर बीच आहे. पण आता आपल्याला उशीर झाला आहे, अंधार पण पडला आहे. तिथे रिसॉर्टमध्येच रेस्टॉरंट आहे, तिथे आपण आता डिनरसाठी आलेलो आहोत. आता आधी अगस्ती म्हणे तिथे काही व्हेजिटेरियन ऑप्शन नाही आहे. मग त्यांना बोलवलं होते म्हणे आहेत व्हेजिटेरियन ऑप्शन, तर आपण आता व्हेज मागवलं आहे. बाबू ए राजा ठेवते आता. हे बघा, हे बघा, हे guacamole आणि चिप्स आलेली आहे आपली डिश. आणि हे कसाडी आहे का? ही कसाडी आहे इथे. पनीर आलेली आहे. आणि हा पास्ता आहे. एवढं सगळं मागवलं. बघितलं किती मागवले. या ठिकाणी मी फूड वाढून घेतले. हा कसाडिया, पास्ता, ऑनियन रिंग, guacamole, चिप्स हा मेनू आहे. चला मी तुम्हाला खाऊन दाखवते. काय खाऊन दाखवते? ऑनियन रिंग्स. It's all great. ऑनियन रिंग खाऊन बघू आपण. guacamole चिप्स. हे फ्राय केलेले आहेत चिप्स. चला आपण आता पास्ता खाऊन बघू. चला पास्ता खाऊ. पास्त्यामध्ये मीठ नाही. कसाडिया खाऊन बघूया कसं आहे कसाडिया. Onion rings and right? तो जाईल ना, कोकोनट पास्ता आहे तो, त्यामुळे बहुतेक त्याच्यात मीठ नाही. दोन पोळे एकत्र एक लावायचे आणि कसाडी जायचं यार. चला पोटभर जेवण केलेलं आहे. भरपूर छान छान जेवलो आपण. फोटोपा झाला. घरी जाऊया. रात्रीचं काय सुंदर दिसतं ते. दोन कासव टर्टल स्विमिंग पुलामध्ये 2 टर्टल आहे इथे. 2 नाही भरपूर आहेत. पलीकडे पण आहेत. 4 आहेत. किती सुंदर दिसतंय ना रिसॉर्ट. किती सुंदर दिसतंय पहिलं रिसॉर्ट. मस्तच. खूप छान व्ह्यू आहे. मित्रमैत्रिणी, आम्ही मावीला निरोप देऊन कावीच्या सुंदर बेटावर आलेलो आहोत. प्रवास आमचा खूप छान झाला. येताना खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळाला. खूप सुंदर सुंदर झाडी. रस्त्याने येताना बीचसुद्धा दिसला. पुन्हा एकदा आम्ही रोड टू हनासारखी रोड ट्रिप केल्यासारखं वाटत होतं. खूप सुंदर अशी रोड ट्रिप झाली आमची येताना. आणि तुम्ही ती व्हिडिओमध्ये बघालच. आणि इथे आल्यावर पहिल्यांदाच ह्या बेटाची शांतता आणि हिरवागार निसर्ग मनाला भावून गेला. आम्ही रिसॉर्टमध्ये चेक इन केलं आणि थोडंसं आजूबाजूचं फिरून पाहिलं. आणि आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो आहोत आता, ते रिसॉर्ट खूप सुंदर आहे. आजूबाजूचा परिसर खूप खूप मनाला भावून गेला. खूपच सुंदर आहे. तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघालच. उद्यापासून कावीमधील
अजून सुंदर बेटं तुमच्यासोबत एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, भरभरून कॉमेंट्स करा आणि नोटिफिकेशन बेल वाजवा. ती वाजवल्यावरच तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. तर चला तर सगळ्यांनी पटकन बेल वाजवा, डिंग 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 अशी. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.